गृह राज्य मंत्री योगेश कदम ने पत्रकारों से बातचीत में स्पष्ट किया कि भारतीय जनता पार्टी की आंतरिक बैठक में जो कुछ भी कहा गया उसका उनसे कोई संबंध नहीं है और वे इसमें हस्तक्षेप नहीं करेंगे। आगे उन्होंने कहा कि कोकरे विनय भंग प्रकरण में दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी और जांच पूरी पारदर्शिता के साथ होगी। कदम ने विरोधी दलों के प्रति मैत्रीपूर्ण रवैये पर जोर देते हुए कहा कि मित्र दलों के बीच अनावश्यक विवाद नहीं होना चाहिए। भाजपच्या पक्षांतर्गत बैठकीमध्ये कोण काय बोलतंय, कोण तिथे काय विषय मांडले त्याच्याशी माझा काही संबंध नाही। आज महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय। त्याच्यामध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचं जे काही म्हणणं असेल त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मांडलं असेल, त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टींच्या बाबतीमध्ये काही बोलणं हे मला उचित वाटत नाही। आज युती म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राचा विकास होत असताना माझ्याकडे जी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे त्या पदामार्फत युतीच्या कार्यकर्त्यांना तिथे न्याय देणं, शिवसैनिकांना न्याय देणं, माझ्या मतदारसंघासोबतच माझ्या जिल्ह्याला न्याय देणं, महाराष्ट्रामधील जी काही प्रलंबित विकास माझ्या खात्यासंदर्भात आहेत त्याकडे लक्ष देणं, मी ह्याला जास्त महत्त्व देतो। मित्र पक्ष म्हणून काय बोलणे हे पण जबाबदारी असेल की मित्र पक्षाने सुद्धा काय बोलावं त्याचे पण त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे ना। आता आम्ही आमच्या पक्षांतर्गत बैठकांमध्ये आमच्या वरिष्ठांकडे काय विषय मांडायचे हे आम्ही ठरवणार, हे काय मला दुसरं कोणी सांगू शकत नाही। तसंच त्यांच्या पक्षांतर्गतच्या बैठकांमध्ये त्यांच्या वरिष्ठांची काय बोलायचं हे ते ठरवतील ना, त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार। त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत जो काही विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं योग्य नाही। खेडला लोटेमध्ये भगवंतास कोकरेंचे प्रकरण उघडकीस आले। तिथे जे गुरुकुलमध्ये जे विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांच्याशी त्याने विनयभंग केलाय आणि त्याच्यात पोस्को सारखा गुन्हा दाखल झाला आहे। त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामधला तो विषय आहे, पण एकंदरीत ह्या गोष्टी बाबतीत गृह राज्यमंत्री म्हणून आपली काय भूमिका असेल? नाही, ऑलरेडी या बाबतीमध्ये एसपींशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ही संपूर्णपणे चौकशी चालू असताना जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि कुठेही ह्याच्यामध्ये हयगय केली जाणार नाही। चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे। चौकशी करत असताना कुठेही त्याच्यामध्ये कोणाचे हस्तक्षेप नको, पोलिसांनी त्यांच्या परीने चौकशी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती 100% कडक कारवाई करण्याचे निर्देश हे ऑलरेडी आम्ही कालच रात्री माझं एसपींशी बोलणं देखील या संदर्भात झालं होतं। आणि हा खरं तर मतदारसंघ हा माझा नाही, परंतु खेड तालुका हा शेवटी हा माझा तालुका आहे, आमचा तालुका आहे आणि अर्थातच धार्मिक बाबींशी जोडलेल्या असलेल्या व्यक्तीकडे असं घडणं नक्कीच काही योग्य नाही आणि हे अशोभनीय आहे। म्हणून त्याला कुठलंही दुसरं वळण न देता व्यक्ती म्हणून त्या जे काही कायद्यानुसार त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल।